नमस्कार मंडळी, कोकण माझं गाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज पुन्हा एकदा पनाले काजी ते आज आम्ही चाललो आहे नदीवरती मासे पकडण्यासाठी। माझ्यासोबत आहेत माझे सहकारी एकच वादा राजू दादा। राजूदा, पनाले काजी हे गाव आपल्यापासून किती किलोमीटर लांब आहे? 10 किलोमीटरच्या आसपास होईल आणि दापोलीतून 25 किलोमीटर असेल। हो पनाल्यात बघण्यासारखं काय काय आहे? पांडवकालीन लेणे आहेत, 14 की 18 आहेत ॲक्च्युली, आता मला परफेक्ट नाही सांगता येणार, पण पांडवकालीन आहेत, खूप छान आहेत बघण्यासारखं। नदी आहे, झोलाई देवीचं मंदिर आहे, झोलाई देवीचं मंदिर पण आहे ना इकडे। हां, आता आपल्याला समोर त्या व्ह्यूमध्ये कदाचित तुम्हाला झोलाई देवीचं मंदिर दाखवतो। हे बघा, ती वस्ती आहे इथं, वाडीला पिंपलवाडी बोलतात, बरोबर ना? जर तुम्हाला आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ते आवडीन बघा। चला भेटूया स्पॉटवरती। आता आम्ही पनाले काजी लेण्यांच्या इथं आलो आहोत। तुम्ही पाहू शकता पनाले काजी जगप्रसिद्ध लेणी, पांडवकालीन लेण्या आहेत। अजून पुढे भरपूर लेण्या आहेत। नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा नक्की भेट देऊ, तेव्हा तुम्हाला सर्व लेण्या दाखवू। पनाले काजी दुकान, काजी दुकान म्हणून ह्याला ओळखलं जातं। चला आता आपण चाललेलो आहोत शिरवणे रोडला। पनाले काजीच्या शिरवणे हे गाव येतं। आमच्या पुढे आमची मित्रमंडळी आले आहेत मासे पकडण्यासाठी। आम्हाला थोडं लेट झालं तर आम्ही आता चाललो आहोत, भेटूया तिकडे गेल्यावरती। मंडळी, आम्ही स्पॉटवरती आलो आहोत, पण इथं आमची पोरच नाहीत। कुठे गेली काय माहितीच नाही। चारी साईडला फिरून बघितलं, पोरच नाहीत कुठं। आणि कसं माहिती आहे, इथं नेटवर्क नाही ना काहीच, त्यामुळं काय फोन पण लावू शकत नाही। आणि जरी नेटवर्क असेल तरी त्यांना नेटवर्क नसेल। आता ह्या स्पॉटवरती सांगितलं होतं आम्हाला, आता ह्या स्पॉटवरती आलो होतो, पण ते आता कुठे आहेत काय त्यांचा आत्ता पत्ताच नाही आहे। बघूया, तरी पण त्यांना शोधूया इकडे तिकडे, नाहीतर काय पर्याय नाही, कारण आम्हाला इथलं काय माहिती नाही। त्यांनी 2 स्पॉट सांगितले होते, त्या ठिकाणी आम्ही आलो होतो। बघूया, तरी ते जवळपास असतील तर भेटतील, नाहीतर काय मग मासे राहिले दाखवायचे तुम्हाला। बघूया, तरी पण रोड बघा, रोड बघा, रोड बघा, ढकलायला लागते मला वाटतं। आली गाडी बाहेर।
चला आता आम्ही पुढून जाऊन बघून येतो एकदा. भरपूर प्रयत्न करून आम्हाला त्यांच्या गाड्या दिसलेल्या आहेत. बघूया आता तेच आहेत की दुसरे कोण आहेत. तेच आहेत. फायनली आम्हाला ते भेटलेले आहेत. एवढे शोधून नाहीतर आम्ही आता काय घरी जाणार होतो. मित्रांच्या गाड्या तिथे लागलेल्या आहेत. लोल्या महाराज. बघूया आपण मासे भेटतात का आपल्याला. बारकू बाटली टाकलेली आहे बारकूनी. बघूया. तन्मय कृष्णा बसलेले आहेत. त्याच्यासोबत राजूदा पण बसलेला आहे. बारकू हसत आहे. कृष्णा पण हसत आहे. बघूया. तन्मय खाली बसला आहे. तन्मयने बाटली टाकलेली आता ओढत आहे. मला वाटतं मासे काय भेटत नाही आहेत. राजूदा आपला निवांत वाट बघतोय. लोल्या पण वाट बघतोय मासे भेटतात काय. मासे काय भेटत नाही. लोल्या हसतोय. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या नेक्स्ट स्पॉटवरती. जरा पाणी बिनी पिऊया आणि जाऊया. आम्ही मगाशी आलो होतो त्या स्पॉटवरती आलो आहे. हा बघा मगाशी पाणी नव्हतं. आता पाणी बघा भरती चालू आहे जोरात. हो बाय ट्रॅक दिसला. ह्या स्पॉटवरती मगाशी आम्ही आलो होतो. मगाशी जरा पण पाणी नव्हता. इथे पोरं नव्हती. पोरं तिकडे गेली होती वरती. मग तिकडे आम्हाला भेटली म्हणून इकडे आलो. आता भरतीने नुसतं पाणी पूर्ण हे झाला. तुम्ही बघू शकता किती मोठी नदी आहे. म्हणजे एक खाडीच आहे ती. आता भरती आलेली आहे म्हणून चारी साईडला भरपूर पाणी झालेलं आहे. राजूदा आपला बाटली घेऊन चालला आहे हातातून. तन्मय परत एकदा ट्राय करत आहे मासे पकडायचा. पण मासं काय भेटत नाही. ऊन भरपूर लागतोय. मासे काय भेटत नाही. दिसत आहेत पण मासे काय भेटत नाही. बेकार काम आहे हा मासे पकडायचा. हे बघा टाकतायत. हे बघा अशी टाकायला लागते बाटली. हे बघा टाकला. त्यात ते बाटलीने हलवले की समजतो. हे बघा हे मासे बघा किती बारीक मासे काठावरती आहेत. चला फायनली आम्हाला मासे पकडण्याची मजा भेटलेली आहे. पण मासे काय भेटलेले नाहीत. आता त्यांना भेटतील कारण आम्ही आता चाललो आहे घरी. जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.